नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आलोय न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर या ठिकाणी. आज तारीख आहे 15 एप्रिल आणि आता पहिली शिफ्ट संपायला एक 10 ते 15 मिनिटं बाकी येतं. आता आपण काय घेऊया, जे स्टुडंट येतील ते त्यांचे व्यवस्थितरित्या रिव्ह्यूज घेऊया. आणि मी काय करतोय, माझ्या या चॅनलवरती प्रत्येक शिफ्ट तुम्हाला डिटेल ॲनालिसिस आणि डिटेल स्टुडंटचे रिव्ह्यूज प्रोव्हाइड करतो. आणि हे मी सेकंड अटेम्प्टसाठी सुद्धा आणि या पूर्ण फर्स्ट अटेम्प्टसाठी करणार आहे. त्याच्यामुळं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्यासोबत सोहम आहे. त्याची आत्ताच एक्झाम झाली. आपण विचारू त्याला नक्की एक्झाम कशी होती. खूप छान गेली. सोपी होती एक्झाम आणि कवर पण झाला लवकर पेपर. बरं सोहम, मला सांग, तुला टाईम पुरला का? म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसं केलं तू? चांगलं गेलं, टायमिंग पण बेस्ट गेलं आणि लवकर पण कवर झाला पेपर. बरं, त्याच्यानंतर मला आता सब्जेक्ट वाईज सांग ना. मॅथ्स कसं होतं, फिजिक्स कसं होतं, केमिस्ट्री कसं होतं? फिजिक्स जरासं टफ होतं कारण त्याला आपण पेपरवर सॉल्व करायला लागायचं, त्यामुळं टाईम पण भरपूर लागला. आणि फिजिक्स केमिस्ट्री काय लवकर झालं. बरं सोहम, मला सांग, मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या का तू? मॉक टेस्ट आधी झाल्या होत्या क्लासमध्ये त्यामुळं आता जरा सोपा गेला त्यासाठी. बरं. त्यामुळे तुझी प्रिपरेशन जर्नी कशी होती? म्हणजे कुठून प्रिपेअर वगैरे केलं होतं तू? मी क्लासमध्ये प्रिपेअर झालेलो. आपल्या 10th बोर्ड एक्झाम नंतरनं क्लासमध्ये प्रिपरेशन करून घेतलेलं. मग त्यामुळे मी आता प्रिपेअर झालेलो, त्यामुळे आता पण एक्झाम सोपी गेली. एक्झाम सोपी गेली म्हणजे सोहमला एकंदरीत एक्झाम खूप चांगली गेली आहे. आता शेवटचा आणि फायनल प्रश्न, की किती स्कोअर एक्सपेक्ट करतो तू? आउट ऑफ 200 आय गेस अबाव 150. एक नंबर 150 स्कोअर एक्सपेक्ट करतो. मित्रांनो, आपल्याबरोबर संकल्प आहे, त्याला आपण विचारू. आताच त्याची शिफ्ट झाली आहे. कसा होता पेपर? चांगला होता. मॅथ्स आणि केमिस्ट्री सोपा होता, पण फिजिक्स थोडा अवघड होता. बरं, संकल्पचं म्हणणं आहे की मॅथ्स आणि केमिस्ट्री सोपा होता, पण फिजिक्स थोडा त्याला अवघड गेला. याच्या अगोदरचा आपण स्टुडंट त्याला विचारलं होतं, तो पण बोलला होता की फिजिक्स अवघड आहे. बरं, मला सांग, टाईम वगैरे पुरला का तुला एक्झाममध्ये? पुढला टाईम मॅनेजमेंटचं सहसा असं एवढं काय प्रॉब्लेम आला नाही. त्याचबरोबर संकल्प, मला तुझ्या प्रिपरेशनबद्दल सांग, कशा लेवलनी प्रिपरेशन केली होती? पेशंटची बोर्ड दाखवल्यानंतर चालू केली. आणि क्लासेस वगैरेला कुठं होता तू? क्लास ऑफलाईन दोन्ही होते. बरं, ऑनलाईन कुणाला फॉलो केलं तर ऑनलाईन क्लास कोणता होता? दिनेश सरांचा क्लास होता. बरं, मला सांग, PYQs वगैरे जे रिपीट झाले होते की नव्हते, किती टक्के रिपीट झाले तरी काय म्हणायचं तुला? आणि समजा फिजिक्समध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत, मॅथमॅटिक्समध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आला का तुला, की झाले कॅल्क्युलेशन तुझे? मला सांग, किती स्कोअर एक्सपेक्ट करतो तू? ओके, 120. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आणखीन एक पॅरेंट्स आणि स्टुडंट पण आहेत. त्यांना आपण एकत्रित विचारू की त्यांची जर्नी कशी होती CETची. मला सांगा, आत्ता तुमचा पेपर झाला, कसा गेला तुम्हाला पेपर? त्यात आता मला सब्जेक्ट वाईज सांगाल का? फिजिक्स कसं होतं, केमिस्ट्री कसं होतं, मॅथ्स कसं होतं? फिजिक्स केमिस्ट्री जास्त बरं, आणि मॅथ्समध्ये? लाईन आणि मॅथ्स कुठलंच रिपीट नाही म्हणजे मॅथ्समध्ये डिफरंट क्वेश्चन होते. त्याचबरोबर प्रिपरेशन वगैरे कसं केलं होतं तुम्ही कोचिंगमध्ये? कोणत्या क्लासेस वगैरे? SIC. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा, PYQs वगैरे कशी होती, किंवा कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही काय ट्रिक यूज केली? म्हणजे जनरल कॅल्क्युलेशन्स केलेत आणि होऊन गेले. टाईम वगैरे पुरला का तुम्हाला? टाईम मॅनेजमेंटला काही इश्यू नाही ना? बरं, आता आपण स्टुडंटचा रिव्ह्यू घेऊला. आपण पालकांना थोडीशी क्वेश्चन्स घेऊ की त्यांना काय वाटतं जर्नीबद्दल. सर, तुम्ही सांगा. यासाठी मुलांनी खूप प्रिपरेशन करायला पाहिजे आणि परीक्षा पण त्या पद्धतीची अवघडच आहे. त्या पद्धतीने अभ्यास पण करायला पाहिजे. बसायचं आहे म्हणून बसण्यापेक्षा मुलांनी प्रिपरेशन करून बसा, खूप छान रिझल्ट येईल याचा. हो, नक्कीच सर. मॅडम, तुम्हाला काय वाटतं? खरं तर 2 वर्ष मुलांनी खूप कष्ट केलेले असतात आणि आजचा दिवस मुलांसाठी त्यांचं फ्युचर चेंज करण्यासाठी आजचा खरं तर आम्हाला पालकांसाठी हे आहे. तिनं JEE पण दिलेली आहे, सेकंड अटेम्प्ट पण झालं, तिथं पण चांगलं म्हणजे काळजी घेऊन प्रिपरेशन केलेली आहे. रिझल्ट येतील तिच्या घराचा गॅरंटी आणि मुलांनी खूप कष्ट करायला पाहिजे, कारण की ह्या रिझल्टवरती त्यांचं कॉलेज डिपेंड होत राहते आणि त्यांचं पूर्ण फ्युचर चेंज होतं. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत जयंत आहे. त्याला आपण विचारू. आत्ताच त्याची एक्झाम झाली. पेपर वगैरे कसा गेला पेपर? इझी होता, जरा डिफिकल्ट गेला. म्हणजे इझी टू ॲव्हरेज होता. म्हणजे इझी टू मीडियममध्ये त्याने शिफ्टला कन्सिडर केलं आहे. त्यासोबत मला सांग, टाईम वगैरे पुरला का तुला व्यवस्थित? नाही टाईम नाही पुरला.
टाईममध्ये थोडासा प्रॉब्लेम आला ना? वय होय, त्याला टाईममध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आहे. मला सांग, त्याचबरोबर PYQs वगैरे तू केलते का, म्हणजे मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या? वय PYQs दिलेलो मॉक टेस्ट दिलेलो. मॉक टेस्ट दिलेल्या का? आता तू अपकमिंग CETच्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की नक्की कशा पद्धतीने फॉलो केलं पाहिजे, किंवा काय गोष्टी अशा आहेत की ज्या तू त्यांना सांगू इच्छितो? PYQs करायचं मेन म्हणजे, आणि मॉक टेस्ट जे रिलीज केलेले असतात ते पण करायचे 3. ते सगळं करायचं बेस्ट. चालेल. काही टेन्शन घेऊ नको. मित्रांनो, जशा पद्धतीने आपण रिव्ह्यूज पाहिले मुलांचे, तर मुलांचं कॉमन म्हणणं होतं की फिजिक्स थोडंसं टफ होतं, आणि ऑब्व्हियसली आहे फिजिक्स थोडंसं टफ, पण कम्पॅरेटिव्हली केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स हे मॉडरेट लेवलचं होतं. आणि टाईम मॅनेजमेंट म्हणाल तर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं आहे, मुलांचा टाईम मॅनेज झाला आहे. मग ओव्हरऑल जर आपण या शिफ्टचा जर विचार केला तर या शिफ्टला आपण मॉडरेट लेवलची किंवा थोडीशी इझी टाईपची शिफ्ट कन्सिडर करू शकतो.